काय दुर्पा मावशी बरं आहे ना सगळं आहे ना अरे पैलवान आलाय की काय पैलवान इकडे नीट आहे रे वा अरे वा चांगला संसार करायला लागला दिसतोय दोघांच्यात प्रेम झालं वाटतं परत अरे काय हा प्रेम झाल्याशिवाय कुठला नवरा बायकोचं लुगडं देईल हा तुम्ही नव्हता का सकाळी दूध गोरपडे असंच बायकोवर प्रेम करत राहा हा? चल येऊ का चला चालू दे चालू दे राणादा तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे बघा पण हे जर सगळं बायकोवर केलं असतं तर चाललं असतं त्या आगाव जिजासाठी लुगडी कशाला धुतायचा अहो राणादा असं का करायलायसा अहो ते लुगडी पिळायला घ्या खांद्यावर आणि तो हंडा घ्या की डोक्यावर आणि बादली घ्या हातात आणि जावा असं काय अहो डोक्यावरच खांद्यावर घ्या आणि ते खांद्यावरच बादलीत घाला आणि जावा हा होय काय त्या जिजानं सत्वीनं आमच्या रानादाचं करून ठेवलंय बघा काय कसं व्हायचं कुणास ठाऊक बाई चला बाई आवरा भरा 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 मनू राणाजी एकदम भारी आहेत बघ अगं ते इतर पुरुषांसारखे अजिबात नाहीये स्त्री पुरुष भेदभाव ते करतच नाहीत तुला हळूहळू समजेल त्यांचा स्वभाव बरकत भाऊजी या की वहिनी अहो हे काय वागालायचं तुम्ही काय झालं अहो वहिनी रानात कळशीने बादली घेऊन फिरायला गावात ना सगळ्या अरे देवा आता त्यांना धुणं धुवायला पाठवलं होतं हे फिरत बसले का काय अहो वहिनी तेच ते धुणं धुवायलाच गेलाय त्यो अहो तुम्ही हसताय अहो भाऊजी मला पूर्वीचे राणाची आठवत आहे एकदम धांदल उडाली हो त्यांची वहिनी खरंच मी चहा करते थांबा या अहो वहिनी तुम्ही जर ह्याची आताच करायला बघा अहो मला अजिबात पटलेलं नाही गलत आहे सगळे वहिनी काय झालं अहो वहिनी रानाचं माकड केलेसा तुम्ही त्याला प्रेमात पाडालाय का तोडायला लागलाय अहो अख्खं गाव हसाले रानावर तुम्ही त्याला प्रेमाने जिंकणार म्हणलासा मग असं सूड उगल्यासारखं का वागा लागलाय अहो, नाही हो भाऊजी मी असं कसं वागेन राणाजींशी वहिनी गावात जाऊन बघा म्हणजे कळलं तुम्हाला तुम्ही कसं वागतायसा ते वहिनी आता परत ज्यादा अजिबात ताणून धरू नका तर सगळं परत तुटत अहो नाही भाऊजी नाही नाही सॉरी मला ना लक्षातच नाही आलं हे मी एक काम करते मी राणाजींच्या आवडीचं सगळं जेवण बनवते हा आणि त्यांची सेवा पण करते एका बायकोचं जे काही कर्तव्य असतं ते सगळं पूर्ण करते राणाजींना अंजलीची आठवण येईल असं काहीतरी करते पण राणाजी आत्ता कुठे आहेत Dagin,
काय वसत तुम्ही नमस्कार करतो. राणा तुला एकदा आणि शेवटचं सांगतोय, तू त्या बाईचा नाद सोडणार आहेस का नाही? बाईचा नाद वस्तात काय बोलताय हो तुम्ही? वस्तात सच्चा पहलवान आहे मी, सच्चा पहलवान. अहो बाईच्या नादालाच लागलो नाही तर मग सोडणार काय? वय काय ए हे बघा वस्ताद, तुमचा पैलवान बायकांची लुगडी धुतोय. ए पोस्टर, ए त्या बारक्याला कशाला दाबतोयस? माझ्या संग बोल की. हा राणा, अरे तू पार माझी आबरूच घालिवलीस. आबरूचा डॉल्बी वाजवलाय म्हणा वस्ताद. हा तेच ते. अरे तू माझा पट्ट्या म्हणून तुला लंगुट धुवायची शिक्षा केली तेव्हा मला कसं तरी वाटलं होतं रे. आणि आता तू बायकांची लुगडी धुवायला लागलायस. ए कुणीतरी धोंडा आणून घाला ना माझ्या डोसक्यात. आम्ही काय नाही रानादालाच घाल म्हणून दगड डोकीत. ए तू काय बोल नकस. अरे तुझ्यामुळे वस्तादांच्यावर ही पाळी आल्या. तर काय तू बायकांच्या नादाला लागलास म्हणून वस्तादांच्या मनाला किती लागले माहिती काय तुला? वस्ताद अहो मी तुमचा पट्ट्या आहे आणि तुमचाच पट्ट्या राहणार बघा. आणि मी कुठल्या बी बाईच्या नादाला लागलो नाही, खरं सांगलोय मी. वस्ताद मला की नाही फक्त काही दिवस द्या बघा. तुम्हाला खरं सांगलोय मी, आपल्या दौलतवाडीमध्ये तालीम सुरू होणार म्हणजे होणार बघा. अरे दौलतवाडीच्या तालमीला सच्चा पैलवानाची गरज आहे. मग वस्ताद मी कोण आहे? तू काय सच्चा पैलवान आहेस? मला तर काय वाटत नाही. ए सच्चा पैलवान आहे मी. वय काय? मग वत्ती कळशी दे ते लुगडं फेकून. हा बघा मला माहितच होतं ह्यो सच्चा पैलवान नाही ते. वस्ताद मगाशी माझी मुंडी पिरंगाळी होती, आता पिरंगाळीची पण. नाही वस्ताद, अहो सच्चा पैलवान आहे मी. मग वस्ताद सांगतात तसं दे की पिकून लुगडं. तू काय जिजाला घाबरतोस काय त्या? ए अजिबात घाबरत नाही मी. वय काय? मग दे फेकून आणि दाखव तू सच्चा पैलवान आहेस ते. राणादा तो बंद सच्चा पैलवान आणि दे फेकून. असं म्हणताय? हा या नरसिंगचा पट्ट्या घाबरत नाही कुणाला, हे दाव सगळ्या जगाला. हा दौलतवाडीचा वज्र केसरी आहेस तू, कशाला घाबरतोयस? दे पिकून. हा मग दे फेकून आणि मार शड्डू. हा वस्ताद बरोबर बोलताय बघा तुम्ही. सच्चा पैलवान कोण असतोय? तो स्वतःच्या मनाचं ऐकतोय, दुसऱ्यांच्या मनाचं ऐकून काय बी करत नसतोय. वस्ताद मी सच्चा पैलवान आहे आणि माझ्या मनाला जे पडणार तेच मी करणार बघा. हो बाजूला. अरे माझ्या पट्ट्या भले शाबास. वस्ताद तुम्ही की नाही चावडीवर जा, मी नंतर तुमची गाठ घेतो. जाऊ. अरे कशाला संकट जाऊ एक चल. अहो काय झालंय वस्ताद, ते महत्वाचं एक काम देण्यात आलंय बघा, तेच करायला निघालो होतो. बरं तुम्ही काय करा, तुम्ही की नाही पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा, सरपंचाबरोबर तुम्ही काय ती चर्चा करा. मग की नाही आपण येऊन तालमीची चर्चा करूया. जाऊ लवकर जावा. बर चल. ओ वस्ताद वस्ताद इकडनं जावा, लवकर पोहोचा. जावा. अहो, पाय दुखतो तुमचे, इकडे जावा. हे नीट घेऊन जा. नमस्कार साहेब. नमस्कार पैलवान. काय सुरू आहे? काय नाही असंच आपलं. राणा काय करतो? कुठं काय काय नाही. ही कपडे जिजाचे आहेत ना? जिजाची कपड इथं कशी? राणा काय केलं जिजाला? नाही काय नाही, ते असंच ठेवली होती.
म्हणजे खरं सांगू काय अहो काय झालं ते मी आता जात होतो का नाही तेव्हा की नाही हा ती पांढरी मसाली बघा. काय पांढरी मस होय पांढरी मस तिनं की नाही समजा उडून लावलं म्हणून ते समजा इकडे तिकडे पडले. मग भरणार कोण? कोण? मी भरू? नाही नाही मी भरतो की. हा मग भर ठीक आहे. आणि परत जा कापड धुवायला कळलं काय? होय. जाऊ. हा. चला बाई झालं धुन. अहो राणादा तुम्ही परत अहो काय झालं ते रस्त्यामध्ये की नाही ते मशीन ढुसी मारली समजा कापड खाली पडली बघा ते परत धुवायला आलोय. अगं बाई त्या म्हशीला काही कामच नाही. राणा दादा आमचं नवरा बी तुमच्यासारखं पाहिजे होतं बघा. किती काळजी तुम्हासनी. काळजी का भ्या. अगं नवरा मुठीत ठेवायचं म्हणजे झिजासारखी खमकी बायको पाहिजे. बघ तिनं राणा दादाला कसं मुठीत ठेवलंय. हो ते मुठीत बेट काय नाही काय कच्च्या पहिलवान आहे मी. ते दिसतंय काय मासुनी. मने झालं मग जेवण तयार. मनू आता राणाजी येतील बर का. त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. त्यांच्यासाठी मी छान जेवण बनवलंय. त्यांचं जेवण होऊ दे मग काय करायचं ते कर. मालक ओ द्या. जमला काय तुम्ही? अहो लय झालं काय तुमचं माझं डोसकं लय गरम झालंय. अहो गावात की नाही समजी लोक मला. मालक चुकलं माझं. माफ करा मला. गावातली रिकामटेकडे तुमच्यावर असतील ते ध्यानातच नाही आलो माझ्या. खरंच खरंच माफ करा. मालक माफ करा म्हणलं की. माझी खरंच चूक झाली. पुण्यांदा अशी चूक नाही करणार. राग चुकून द्या की. मालक केलं ना मामा. हा मग ठीक आहे. बरं तुम्ही आता हात पाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी लय काय काय केलंय. मी कपडे वाळत घालतो की तोवर द्या. मालक हे पातळ जरा धरता काय? ठीक आहे. एक बाजू धरा अशी. घालतो द्या. अहो मी करतो. घ्या घ्या.
बस झालं. हा. हे घे. बरं झाले ना मग आता हात पाय धुवून? मग आता आज चला, तुमच्यासाठी लय काय काय केलंय मी. अजून काय आगोपणा नाही ना व? हो नाही हो मालक, तुम्ही आत येऊन बघा की स्वतः. चला मनू, अगं मालकांसाठी आज मी लय खास जेवण बनवलंय बघ. मस्त झणझणीत झुणका, मटकीची उसळ, मिरची घालून दोडक्याची भाजी, लय खमंग भाकरी, ताक, दही, लय काय काय बनवलंय बघ. पण यो माणूस जास्त हारायलाच तयार नाही की. काय ओ मालक, मनू काय म्हणाले बघा. ही म्हणत्या आधी जेवून घ्या, ताकद आली की मग काय भांडायचं तेवढं भांडा, पण आधी जेवा. हा काय आता येताय हो, हो. हे बघा, अजिबात हात लावायचं नाही. तुम्ही वापरून मी आलो. हा मग चला वा की मग. चला चला चला, या 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 मालक, या या इकडे या. इथे पाठ बसायचं. हे पाणी. आता गरगरीत जेवा आणि मग मला काय शिक्षा करायची ती करा. हा काय जेवा. कसं झालंय? लय भारी. एकदम मला नको त्या. काय झालं मालक? नाही काय नाही, लय भारी जेवण केले तुम्ही. निवायला नवं राग तुमचा. मालक खरं माझी लय मोठी चूक झाली बर काय. इथनं पुढे मी अजिबात आगाऊपणा करणार नाही, का हटवादीपणा पण करणार नाही. हवं तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या घरी जात जावा आणि पाहिजे तेव्हा इकडे येत जा. हा पण माझी साथ बिलकुल सोडायची नाही काय. कसं आहे, ह्या गावात मला तुम्ही सोडून दुसरं कोणच नाही हो. तेव्हा तुम्ही माझी कायम साथ द्यायची. हाय काय कबूल? हो, राणाने एकदा दोस्ती केली का नाही की तो शेवट पत्र निभवतोय बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. म्हणजे तुला माझी दोस्ती कबूल आहे? होय. हा मग चालतंय की आजपासून तू आणि मी दोस्त झालो. आपल्या दोस्तीचं प्रेम आजपासून सुरू.